नमस्कार मंडळी, मी सायकोथेरपिस्ट मानसी आंबडेकर. राग येणं, सतत छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड होणं आणि ती व्यक्त करता न येणं आपली घुसमट करतं. या घुसमटीने कित्येकदा स्वतःचा सुद्धा राग यायला लागतो. कारण हा राग योग्य प्रकारे व्यक्त कसा करायचा, कुठल्या शब्दात समोरच्यापर्यंत तो पोहोचवायचा, मांडायचा आणि त्यातून स्वतःला शांत कसं करायचं यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असते. स्वतःवर काम करण्याची गरज असते आणि शाळेमध्ये तर यातल्यापैकी काहीच शिकवलं जात नाही. कित्येक वेळेला जेव्हा शिक्षा होते तेव्हा शिक्षा करणाऱ्यांचाही राग येतो आणि शिक्षा पाहणाऱ्यांचा सुद्धा राग येत असतो. मग अशा वेळेला आपला राग नेमका वापरून कसा घ्यावा याचं प्रशिक्षण घेणं किंवा एखाद्याकडनं ते शिकता शिकता स्वतःची एक मेथड त्यासाठी तयार करणं अतिशय उपयोगी ठरू शकतं. पण त्यासाठी मात्र एक छोटासा ब्रेक घेणं आवश्यक आहे आणि स्वतःसोबत थोडंसं पेशंट राहणं आवश्यक आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा पटकन राग येतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटकन विसरायला होते. आपण एखाद्याला पटकन काहीतरी बोलून जातो, रागाच्या भरामध्ये एखादी कृती करून जातो. म्हणून स्वतःवरच चिडणं आणि स्वतःला शिक्षा देत बसणं हे फार धोकादायक होऊ शकतं. मानसिक आजारांचा विचार करायचा झाला तर सततचा चिडचिडेपणा हे लक्षण आहे, पण त्याच्या पाठीमागचं कारण वेगवेगळं असू शकतं. पुरेशी झोप न होणं, पुरेसा आहार न मिळणं, हवेमध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी असलेलं प्रदूषण हे सुद्धा सततच्या रागाला, चिडचिडेपणाला कारणीभूत होऊ शकतं. वयानुसार शरीराच्या आतमध्ये होणारे अनेक हार्मोनल चेंजेस म्हणजेच आपल्या सर्व शरीराने स्वीकारलेले बदल हे सुद्धा त्याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे स्वतःच्या काळजी घेण्याला प्राधान्य देणं हे कुठेतरी आपल्याला राग येतो तेव्हा आपलं शरीर आपल्याला सुचवत असतं. जेव्हा रागाचा भर ओसरल्यानंतर आपल्याला शांत वाटायला लागतं तेव्हा कुठे आपण याच्याकडे पुन्हा लक्षपूर्वक पाहू शकतो. आपल्या रागाच्या म्हणजेच आपल्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्याच वेगवेगळ्या भावभावनांच्या एकूण रेग्युलेशनचं तंत्र शिकून घेणं यासाठी जर तुम्हाला समुपदेशकांची मदत हवी असेल तर ती तुम्ही जरूर घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सपोर्ट ग्रुपचा पर्याय सुद्धा तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला प्रत्यक्ष अशा एखाद्या सपोर्ट ग्रुपशी जोडून घेता येत नसेल तर आता ऑनलाईन पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. आपल्यासारख्याच परिस्थितीमधून इतर सगळेजण जात असतील तर ते त्यांच्या परीने कशा प्रकारे त्याचा सामना करतायत हे जाणून घेणं कित्येक वेळेला आपल्या मनाला उभारी देणारं असतं. आणि त्यामुळे पुढत न बसता आपल्या परिवारातल्या एखाद्याशी किंवा आपल्या मित्रमैत्रिणीशी किंवा थेट समुपदेशकांशी याच्याबद्दल मोकळेपणाने बोलणं आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तयारी दाखवणं हे अतिशय महत्वाचं आहे. ही तयारी तुम्ही दाखवलीत आणि स्वतःसोबत थोडं पेशंट राहिलात तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तुम्ही स्वतःलाच एक फार मोठं गिफ्ट देणार असता. स्वतःसाठी केलेलं हे छोटंसं काम पुढे तुमच्या निरोगी आणि निरामय मनस्वास्थ्यासाठी अतिशय महत्वाचं ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा.